बाबू टिप्पर एक दे त्याच्यामुळं हा आई शपथ आता काही खरं नाही. ठिकाणी नवीन नवेली वॅगनर माफिया वॅगनर घेऊन आम्ही पोहोचलेलो आहे शिर्डीत बाबांच्या दर्शनासाठी. तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल गुंजाळ स्वागत करतोय परत एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि ते पण गाडीतून. अरे ह्यांना कुठं न्यावा का नाही रे? हा म्हणजे आपण तर नेत नाही त्यांना. चाललंय इकडे स्पीड ब्रेकर पाहायचं नाही तिकडं. हा तर आम्ही आमच्या मनू ते मिनी ब्लॉगरला घेऊन चाललेलो आहे सोडवण्यासाठी. येस, डायरेक्ट पुणे. अर्धवट सोडतो पण डायरेक्ट पुण्यात. पूर्ण राहणार थोडी तुम्हाला गाडीत बदल दिसू शकतो नंतर पुढे गेल्यावर, पण पुण्याला जाणं फिक्स आहे. नाही चेंज नाही होणार. यस, 4 शॉट दिसते. हा तर काहीही होऊ शकतं. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे आमची 8:45 वाजता. हे तुम्ही टाइम पण बघून घ्या. गाडीचं वंगण बिंगण आपण लबालब केलेलं आहे 500चं. बाई 500 आपण पुन्हा पोहोचणार आहे. नात करते काय, आज दाखवायला लागतंय. हा तर मस्त सुरुवात झालेली दिवसाची. तर आज आहे गुरुवार. तर असलं मनात तर आज बाबांचं दर्शन होऊ शकतं. आपण लवकर चाललेलो आहे, काही होऊ शकतं. नवीन गाडी घेऊन पण जाऊ शकतो आपण. त्याच्यामुळं तुम्ही पुढं बघत राहा, आम्ही दाखवत राहतो. ओके, कंटेंट के लिए आदमी कुछ भी कर सकता है. अंदर फोटो निकालने के लिए कपड़े बदल जा रहे हैं भाई. ये देख, ये अमरी हार, ये हमारा आदमी आया है कपड़ा बदल के. ये देखो नात करते काय विथ दिस काम ब्रो. चाय पिले. तर मित्रांनो, आत्ता भावाला सोडलेलं आहे आपला मन्नू ब्लॉगर, सॉरी मिनी ब्लॉगर पार्थ दादा. आई शपथ मोकर जोरात गाड्या आल्या तिकडून. हे बघा, तर आपला मिनी ब्लॉगरला आपण सोडलेलं आहे. आणि तुम्ही पण कंटेंट बघूच शकता त्याचं. पार्थ आवळे नावाने तुम्ही यूट्यूबला सर्च करा आणि इंस्टाला पण सर्च करा. तर जर तरची भाषा सोडून देऊ आपण आणि आता डायरेक्ट दुकानावर चाललोय मी. आपल्या डायरेक्ट गो टू अवर शॉप राईट नाव. 9:15 वाजता आहे. कुणी म्हणू नाही शकत का आपलं दुकान लेट उघडतंय. ओके, आणि अजून मेन म्हणजे असं की आता नाश्ता पाणी आता सकाळ लवकर आलेलो आहे घाई गडबडीत. त्याला पण सोडवायचं होतं. त्याच्यामुळं आपण आता डायरेक्ट जाणार थोडाफार कुठंतरी फाट्यावर जाऊन नाश्ता करू, गुलीवाडी फाट्यावर. आणि मग दिवसाचं रुटीन तुम्हाला कळेलच हळूहळू आपलं काय आज काय स्पेशल होतं आहे. त्यात थोडासा तुम्ही आपल्या डिलिव्हरी ब्लॉगवर थोडासा रिस्पॉन्स द्यावा अशी माझी कडकडीची विनंती आहे. प्लीज थोडा, ज्यादा नाही, थोडा मागता मग ज्यादा नाही मागता. हां, तर असा काही विषय. आणि देन आपल्या दी ब्युटी रॉक्सीवर क्वालिटी व्हिडिओ बनवायचा आहे मला. एक क्वालिटी लवकरच आपण तो सादर करणार आहेत. आणि आपला रोडचं काम पहा कसं झालं, क्वालिटी के दे. तर लाईक करो, शेअर करो और मेरे को फॉलो करो. आता जातो पटापट दुकानावर. तर मित्रांनो हे बघा, आता पटापट आलोय कारण की आमचे माणसं फार घोड्यावर बसलेत. आम्हाला तुम्हाला जसं मी बोललोच आज बाबांचं दर्शन होणार आपलं, तर त्यासाठी चाललेलो आहे आम्ही आता शिर्डीला. आणि जरा गावात कामं होते त्याच्यामुळं ते बघा आपली समोर एक माफिया काढून ठेवलेली आहे. अयो, तर हा ना, बसले आमची वाट बघत. आता आम्ही ब्युटी घेऊन जायची शिर्डीला. हा मी यस, यातने तू बस. तर आता पुणे एंटरप्राइजेसला या सगळ्या पेपर सगळे भेटतील आपल्याकडे होलसेल रेटमध्ये. आपली रॉक्स तिथं आहे आणि मी इथं आहे. चलो मी निघालो. बाबू टिप्पर एक दे त्याच्यामुळं हा आई शपथ आता काही खरं नाही. कळत नाही का रे? टिप्पर दे.
हा कस काय निघल? त्याला मला थोडी माहिती आपली की कडून. मग काय जागा तर देते भाई, बघून घ्यायला पण साला जागा दे. द्यावंच लागणार आता, काहीच ऑप्शन नाही. चला तर आमची मंडळी घेऊन निघालेली आपली नवी वॅगनर घेऊन. हे बघा सगळे एकदा स्लो मोशन माझ्या सगळं बघून घ्या. आणि अतूट प्रयत्नानंतर आम्ही टिप्परला कोपच्यात लोटून निघालेलो आहे. अजून एक आलेला आहे. ओ हा रोड एवढा गंदा झाला आहे ना, याचं थोडंसं मानावं घ्यायला पाहिजे आपल्या माननीय आदरणीय आमदारांनी. बरोबर आहे की नाही आदू शेठ? दादूस कसं वाटतंय मग गचक्यात आदळलं? गाडी शेठ तुमच्यासाठी मागाशी त्या वॅगनर मध्ये आम्ही किती गचके खाऊन आलो आम्हाला माहिती. आम्ही तेव्हा नवीन नगर रोडला होतो. अर्धा तास स्टँड वरून काळाची गरज आहे ते. मार सोडून द्या जरा, खरं बोलत जा. त्याच्या गप्पा करून याची त्याची करून आम्ही पोहोचलेलो आहे बाबांच्या नगरीत. आणि फायनली आमचा दर्शन आणि गाडीची पूजा त्याचीच झाली पाहिजे या आशेने आम्ही आलेलो आहे. आणि काही क्षणात आम्ही एंटर होतोय बाबांच्या समोर गाडी घेऊन. पेढी तिथे घेऊ ना. अरे पेढी ते घ्यायला राहत होते राव त्या दिवशीची क्वालिटी. अजून ते कसे आहे ते पेढे? भारी आहे ना, मला तर आवडले भाई. 2-3 आणले क्वालिटी गगनगिरी. लाईक करो. ठिकाणी नवीन नवेली वॅगनर माफिया वॅगनर घेऊन आम्ही पोहोचलेलो आहे शिर्डीत बाबांच्या दर्शनासाठी. ओके चला. आणि दिंडी पण चाललेली आहे का? आली आहे? आली. हे कोणते दिंडी? सायन्सचे ना अरे बाहेरून आलेली दिसते, बाहेरची दिंडी. बाबू येतो किती दिवस लागले असतील यायला यांना? तर बोला साईनाथ ओम साईराम. इथून आपल्याला आत गाडी घालायची बरं का इथून या गेट मधून. लगेच बॅरिगेट साईडला आत बऱ्याच गाड्या लावलेल्या असतील. फार युपीची गाडी होई समोर आपली. हा युपी वरून एक्स्ट्रा आलेली सीएनजी. आणि आपण इथं नाही म्हणतो यायला, असा विषय. ओके चलो. गाडी मागं पार्क केली आहे आणि आम्ही पायी निघालो. कारण की जरा टाईमचा इश्यू असा झाला आहे की नेमके आरतीच्या टाईममुळं त्यांनी गाडीचे पूजेचं बंद केलेलं आहे. तर थोड्या वेळाने बोलले आता आपण गेट नंबर 2 मधून जाऊन मस्तपैकी दर्शन करून घेऊ. तर चला या अंगाव्या. हां तर चला जा पटापट. आमची मंडळी निघलेली चावी बघून घ्या. चावी पण पडलेली आहे. लाईक करू येऊ द्या मागं. तर दणदणीत परत आम्ही रिटर्न निघालो. हळू रे बास येऊ दे. तर आम्ही आता निघालोय. काय आता थोडीशी मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळे आम्हाला परत रिटर्न जायची वेळ आलेली आणि आरती चालू होते. दर्शन काहीतरी घेतलेलं दिसतंय. हो प्रसाद हा बसा मग काय पुढचं आता बघू. बाबांच्या मनात असेल तर आपल्याला बोलवणार. जागेचा नाही. ओके कुठला बेवरुषी नाही. प्रशांतची गाडी नसली तरी आपण दर्शनाला येणार आहे. आणि गाड्यांची कमी आहे का? गाड्या आहेत आपल्याकडं. पण प्रशांतची गाडी पूजेला आणायची तू एक विषय ती झाली पाहिजे. मॉर्निंग गाईज मॉर्निंग. नेक्स्ट डेची मॉर्निंग आहे आणि मी आलो. आपली आता गाडी न्यायला आपल्या गाडीत सामान आहे तेवढं काढायचं आपल्याला. 8455 नात करते काय? म्हणजे जास्त काय नाही आहे. 3 बॉक्स आहे फक्त. पण नंतर आहे ना टाईम नाही भेटत. आत्ता आहे तर काढून घेतो. बेकार थंडी असेल मला सांगतो ना. एवढी बेकार थंडी आहे ना भाई साहब काही बोलो. एवढी बेकार थंडी आहे बापरे.
थोडी कोल्ड स्टार्ट करून देतो. काकांनी रस्त्यात गाडी लावलेली आहे. आता गाडी इकडून काढावं लागेल मला. अरे बेकार थंडे वाजून राहिले बाप्पो बाबो रे. इथं लावावं लागेल आता आपल्याला. चुकव जा बाबू. हा ना. आणि आपल्या गाडीचे किलोमीटर झालेले आहेत आता. डॉट फोकस 8289. ओके. तर बाकी काय ना, आता माल खाली करूयात.